शुक्रवारी रात्री नागपूरच्या SRPF गेट नंबर 1 जवळ नागनागिनीच्या थरारक घटनेने परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा आणला। एक मोठा 5.6 फूट नाग चक्क 3 फुटाच्या दुसऱ्या नागाला गिळत असताना ही संपूर्ण घटना घडली। ही घटना आहे शुक्रवारी रात्री 8:40 नागपूरच्या SRPF गेट नंबर 1 जवळील एका घरामागे एक भला मोठा साप अंदाजे 5.6 फूट लांब दुसऱ्या एका लहान नागाला जो 3 फुटाचा आहे त्याला गिळत असल्याची माहिती विदर्भ सर्पमित्र समितीचे सदस्य अमित वंजारी यांना मिळाली। अमित वंजारी यांनी तात्काळ सर्पमित्र सौरभ अंमलकर यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली। तोपर्यंत मोठा साप एकदम तावडीत होता आणि लहान सापाला गिळायच्या हालचाली करीत होता। याच दरम्यान छोटा नाग घरातील कॉलमच्या एका बिळामध्ये घुसून लपून बसला। स्थानिक लोक मागील 3 दिवसांपासून या सापांमुळे त्रस्त होते आणि भीतीच्या वातावरणात होते। अनेक जण अमित वंजारी यांना वारंवार फोन करत होते, पण त्यांनी सुरुवातीला नैसर्गिक व्यवहार म्हणून हस्तक्षेप केला नव्हता। मात्र लोकांच्या भीतीचा पारा वाढला। काही लोक तर दोघा सापांनाही दंड्याने मारण्याच्या तयारीत होते। त्यामुळे अमित वंजारी यांनी शहाणपणाने त्या नागांना पकडले आणि नागरिकांनाही समजावले। सर्पमित्रांनी दोघांनाही सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडून दिले। त्यांनी वेळेवर केलेल्या या समजदारी आणि धाडसामुळे 2 निष्पाप जीव वाचले आणि परिसरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली। सर्पमित्रांच्या या धाडसाने आणि सुजवतीने कौतुक करायला हवे। नागासारख्या प्रजातीचे संवर्धन करणे हे आपलंही जबाबदारीचं काम आहे। जर अशा घटना घडल्या तर लगेच सर्पमित्रांना संपर्क करा, त्यांना मारू नका। आणि पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।